Hey guys, welcome back to our मोरे किचन. सो आज आम्ही बनवतो, तुम्ही दही कढी प्रकार ऐकत असेल तसंच आम्ही काहीतरी बनवतो आहे ज्याला की बोलतात आपण मठ्ठेवाला आलू. सो तुम्ही मोस्ट ऑफ दी कढीमध्ये आपण कांदा पकोडे वगैरे असं टाकतो आणि बनवतो, पण तसं काहीच नाही आम्ही करणार आहे. जे की यावेळेस आम्ही असं टाकत आहोत काहीतरी चेंज. तर पकोडे तर हे सगळे नेहमी टाकतातच, तर आज आम्ही टाकणार आहोत उकडलेला बटाटा. सो चला आपण बघूया मठ्ठेवाला आलू कसा बनवतात ते. आलू रेडी करण्यासाठी मी घेतलेला आहे दही, आलं, लसूण, मिरची याचा बारीक भरड, कढीपत्ता, उकडलेले बटाटे, धना पावडर, थोडी साखर, मीठ आणि मसाल्याचा डबा. तर एका साईडला मी मिक्सरमध्ये ते भरडा करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये टाकलेलं आहे मिरची, आलं, लसूण. त्यानंतर मी एका साईडला बॉईल केलेले जे बटाटे आहेत ते बटाटे असे मॅश करून घेणार आहे. बारीक थोडे मॅश करायचे आहेत, ज्याने जास्त जाड नाही राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे पाणी. त्यानंतर मी एका साईडला कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये मी टाकणार आहे मोहरी, जिरं आणि ते भरडा जो केला होता आलं, लसूण, मिरचीचा, तो आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी पाणी घेऊन त्याच्यामध्ये सगळे मसाले पाण्यामध्ये मिक्स करून ते त्या फोडणीमध्ये आपण ॲड करणार आहोत. ते ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत. साखर टाकल्यानंतर जे बॉईल बटाटे होते त्यामध्ये थोडं पाणी टाकलं होतं ते आपण त्या फोडणीत ॲड करणार आहोत. ते मस्त मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. दही ॲड केल्यानंतर आपण ते परतून घेणार आहोत. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्या थोडं पाणी ॲड करणार आहोत. ज्यांना जसं थिक हवं असेल ते थिक ठेवू शकता, पाणी ॲड नाही केलं तरी चालेल, पण मोस्टली थोडं पाणी ॲड करावं. त्यानंतर आपल्या कढीला मस्तपैकी अशी उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसन टाकणार आहे. बेसनची क्वांटिटी मी 2 चमचे घेतलेली आहे, सो तेवढी पुरेशी होऊन जाते. त्यानंतर मस्त उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याला अजून थोडी उकळी येऊन देणार आहोत, जसं की कोथिंबीरचा स्मेल त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी उकळी आलेली आहे कढीला. आपली कढी ही रेडी झालेली आहे. तर मी एका वाटीमध्ये काढून ती सर्व केलेली आहे. थँक्यू.